Hope is the thing with feathers. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. या ठिकाणी कवयित्रीने आशेला पंख असलेला एक छोटासा पक्षी मानला आहे. इथे पुस्तकात पण तुम्हाला त्या पक्षाचं छानसं चित्र दिसतंय बघा. तर ती म्हणते की आशा हे पंख असलेले एक छोटंसं पाखरू आहे आणि ते आपल्या आतमध्ये, आपल्या अंतरामध्ये, आपल्या अंतर्यामामध्ये विसावलेलं असतं. आणि ते हे जे लहानसं पाखरू आहे ते नेहमी एखादं छान गोडसं गाणं गात असतं. त्या गाण्याला शब्द नसतात. गाण्याला शब्द नसतात याचा अर्थ काय की ही जी या पाखराची भाषा आहे ती व्यक्त नाही आहे, ती अव्यक्त आहे. म्हणजे एखादी नेमकी गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कर, ही गोष्ट करू नको असं सांगत नाही. ते छानसं एक फक्त वातावरण निर्माण करतं. आणि हे जे छानसं गाणं आहे हे कधीच थांबत नाही, ते सतत गाणं चालू असतं. तर ह्या गाण्याला तिने आशेला या गाण्याची उपमा दिली आहे. आणि ते छोटासा पक्षी अंतरात्मात विसावलेला तो हे छान गाणं म्हणतोय असं कवयित्रीने म्हटलंय. And sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. जोराचा वारा आला म्हणजे काय झालं की एखादी प्रतिकूल परिस्थिती आली तरी हा जो छोटासा पक्षी आहे आशेचा तो आपलं गोड गाणं थांबवत नाही. या पक्षाला अस्वस्थ करून गप्प करणं हे एखाद्या अतिशय वेदनादायी वादळालाच शक्य असतं. म्हणजे काय यातनं म्हणायचंय कवयित्रीला की आशा ही माणसांना अनेक लहान सहान संकट पार करून जायला मदत करते. आशेच्या जोरावर मनुष्य प्रतिकूल परिस्थिती असेल, वेदना असतील त्या सहन करतो आणि त्याच्या पलीकडे गेल्यानंतर त्या वेदना कधीतरी संपतात, ती प्रतिकूल परिस्थिती कधीतरी संपते आणि यश देखील मिळतं. तर ही प्रतिकूल परिस्थिती पार करून जाण्यासाठी या आशादायी पक्षाचं गोड गाणं आपल्याला उपयोगी पडतं. आता हा पक्षी कधी अस्वस्थ होऊन गप्प बसतच नाही असं नाही. जेव्हा एखादं खूप मोठं वादळ म्हणजे काय की खूप मोठं संकट, खूप मोठी प्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा हा पक्षी कधी कधी गप्प बसतो देखील. म्हणजे कधी कधी माणूस आशा सोडतो देखील आणि कधी कधी माणूस निराश होतो देखील. मात्र अनेक लहान मोठ्या प्रतिकूल परिस्थिती, अनेक लहान मोठ्या वेदना यांच्यातनं पार करून जाण्यासाठी हा पक्षी आपल्याला मदत करतो. I have heard it in the chillest land and on the strangest sea, yet never at extremity it asked a crumb of me. तर कवयित्री इथे आपल्या आयुष्याचं उदाहरण देते. ती म्हणते की तिच्या आयुष्यात किंवा तिच्या अवतीभोवतीच्या माणसांच्या आयुष्यामध्ये चिलेस्ट लँड असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अगदी थंडगार पडलेली जमीन. आता ही कसली उपमा आहे तर थंडगार पडलेली जमीन म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती. तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आशेचं गाणं सुरू असलेलं मी ऐकलेलं आहे. थोडक्यात तिने अशी अनेक आयुष्य बघितलेली आहेत की ज्या व्यक्तींनी त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीवरती आशेच्या आधारे मात केलेली आहे. स्ट्रेंजेस्ट सी याचा अर्थ काय की अनोळखी समुद्र. आता अनोळखी समुद्र म्हणजे काय की असे प्रसंग की पुढे काय होईल सांगता येत नाही. म्हणजे भविष्यकाळाबद्दलची अनभिज्ञता म्हणजे भविष्यात नेमकं काय होणार हे आपल्याला माहीत नाही. अशा वेळी देखील
हे आशेचं गाणं त्या व्यक्तींच्या अंतर्यामामध्ये सुरू असल्याचं तिने ऐकलेलं आहे. आणि या पक्षाचं अजून एक वैशिष्ट्य काय आहे की या पक्षाने तो ज्याच्या अंतर्यामामध्ये आहे त्या व्यक्तीकडून लहानसा मोबदला कधी मागितलेला नाही आहे. की हा पक्षी असं कधीही म्हणत नाही की तू ही गोष्ट माझ्यासाठी कर किंवा मला हे दे. तर हा जो लहानसा आशेचा पक्षी आहे तर हा एका अर्थी अंतर्यामामध्ये विसावलेला ईश्वर आहे असंही म्हणायला हरकत नाही. तर एमिली डिकन्सन या कवयित्रीची अशी ही अत्यंत सुंदर कविता आहे.